तर आपण पाहिलेलं होतं आपण असे घडलो. याच्यामध्ये आपण जवळपास काल 4 पाठांचा अभ्यास केलेला होता. आज आपण 5वा पाठ बघणार आहोत, मानवाची वाटचाल. मानवी वाटचालामध्ये आपण मुख्यतः समजून घेणार आहोत की कुशल मानव असेल, बुद्धिमान मानव असेल, ताठकण्याचा मानव असेल, तर मानवाची जी वाटचाल आहे म्हणजे मानव कसा उत्क्रांत होत गेला ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आपण इतिहास म्हणजे काय, काळ, या सर्व बाबी पाहिलेल्या आहेत. तर आपण पुढची स्लाईड पाहू. काल आपण उत्क्रांतीचा सिद्धांत पाहिलेला होता. आता आपण त्याच्या पुढचं पाहणार आहोत, मानवी जीवनाची वाटचाल. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला कुशल मानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. कुशल मानव सर मानवी वाटचालवर घ्या. स्लाइड नंबर सांगते मी. हा 5 नंबरची स्लाइड घ्या. उत्क्रांत, माणूस कसा उत्क्रांत होत गेला आणि ज्या माणसांनी किंवा ज्या प्राण्यांनी परिसरातील बदल स्वीकारले नाहीत तर त्यांच्या काही प्रजातीही नष्ट झाल्या. त्याच्यामध्ये आपण डायनासोरचं काल उदाहरण होतं. तर आज महत्वाचं मानव ह्याच्यावरूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा त्याला काय म्हटलं जातं कुशल मानवाला, होबो हॅबिलिस. मग होबो हॅबिलिसचा अर्थ काय आहे तर हातांचा कुशलतेने, म्हणजे हॅबिलिस म्हणजे कुशलतेने वापर करणारा. कशाचा कुशलतेने वापर करणारा तर हातांचा कुशलतेने वापर करणारा. होमो म्हणजे मानव आणि हॅबिलिस म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव. याच्यामध्ये आपल्याला बरेच प्रश्न विचारू शकतात की हॅबिलस म्हणजे काय, होमो हॅबिलिस म्हणजे कोणता मानव, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकेल किंवा त्याच्या वैशिष्ट्यांवरचा प्रश्न येऊ शकेल. मग काय होतं याचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तर हा जो मानव होता याने हातांचा कुशलतेने वापर करण्याचं कौशल्य तो मानव शिकलेला होता. पण इथं जर आपण पाहिलं चित्रामध्ये तर त्याचा पाठीचा कणा बघा पूर्ण ताठ नव्हता. कोणाचा, होमो हॅबिलिसचा. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो मानव आहे तो सर्वप्रथम आफ्रिका खंडातल्या टांझानिया आणि केनिया या 2 देशांच्या परिसरामध्ये तो आढळलेला होता. आणि मग याचा शोध ज्या शास्त्रज्ञाने लावलेला होता, लुई लिकी, त्याचं नाव काय होतं, लुई लिकी नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी यांचा शोध लावलेला होता आणि त्याच शास्त्रज्ञाने यांना होमो हॅबिलिस असं नाव दिलेलं आहे. आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे बघा या मानवाच्या जवळ बरीच अशी हत्यारं मिळालेली होती, दगडी हत्यारं मिळालेली होती. पण ती कशा पद्धतीची होती तर ओबडधोबड होती. मग त्याचा उपयोग फक्त मांस करवडणे, म्हणजे प्राण्यांनी शिकार केलेली असेल आणि अर्धवट जर टाकलेलं असेल तर ते मांस प्राण्याचं फक्त खरवडण्यापुरतंच यांच्याकडे कौशल्य होतं आणि हाडे फोडण्यासाठी वगैरे यांनी तयार केलेली जी हत्यारे होती ती वापरली जात होती. आणि मग तोड हत्यारे ही वापरली जात होती यांच्या काळामध्ये. शिकारीचं पूर्ण तंत्र कुशल मानवाला अवगत नव्हतं. त्याच्यानंतर महत्वाचा मानव आहे बघा, ताठकण्याचा मानव. आपण जर पाहिलं तर ताठकण्याचा मानव हा जो आहे तो पूर्ण आपल्याला दिसतो, त्याच्या नावामध्येच आहे बघा, इरेक्टस, होमो इरेक्टस म्हणतात त्याला. मग इरेक्ट म्हणजे काय तर ताठकणा असलेला, इरेक्ट म्हणजे ताठकणा असलेला. आणि हा जो ताठकण्याचा मानव आहे
हा देखील मानवाच्या उत्क्रांतीतील एक अत्यंत महत्वाचा टप्पा इथं ओळखला जातो बघा. कारण इथं आपण इतरांपेक्षा वेगळे झालो, कारण मानवी जो कणा आहे तो कणा असल्यामुळे मानव ताठपणे उभारू शकत होता. मग ह्या होमो इरेक्टस मध्ये काय झालेलं होतं तर कुशल मानवाच्या तुलनेत मगाशी आपण पाहिलं की होमो हॅबिलिस म्हणजे कोण? कुशल. हॅबिलिस वरून लक्षात ठेवायचं कुशल. हाताने, हॅबीचं हाताने असं लक्षात ठेवा, हाताचा वापर कुशलतेने करणारा जो माणूस होता तो होमो हॅबिलिस. आणि हा कोण आहे? इरेक्टस. इरेक्टस म्हणजे ताटकणा, हे लक्षात ठेवायचे हे शब्द. मग हा जो मानव होता तो कुशल मानवापेक्षा ह्याचा मेंदू काय झालेला होता? अधिक विकसित झालेला होता. आणि ह्याचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य होतं बघा, की तो समूहाने राहत होता. मग जंगलात जर बनवे लागले तर ते पाहून या मानवाला अग्नीची ओळख झालेली होती. कुणाला झालेली होती अग्नीची ओळख? होमो इरेक्टसला झालेली होती. पण त्याला अग्नी वापराचं तंत्र मात्र माहिती नव्हतं. होमो इरेक्टसचं अजून एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे काय तर हा जो मानव होता हा फार मोठ्या हिममय प्रदेशामध्ये पृथ्वीवर राहत होता. आणि हवामान जरी अतिशीत असलं म्हणजे अतिशीत हवामानामध्ये सुद्धा तो टिकून राहणं त्याला शक्य होतं. का तर त्याला अग्नी माहित झालेला होता, पण अग्नी वापराचं तंत्र माहित नव्हतं. हा एक फरक मुख्यतः लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा शक्तिमान मानव. आणि ह्याच्या तंत्रज्ञानाबद्दल जर आपण पाहिलं तर हात, कुऱ्हाड आणि फरशी यासारखे प्रमाणबद्ध हत्यारे तो काय करू लागला होता? तयार करू लागला होता. कोण? होमो इरेक्टस. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे शक्तिमान मानव. मग शक्तिमान मानवाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं इथं महत्वाचं म्हणजे बघा 4च मानव हे आहेत, त्याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारले जातात. पहिला कुशल मानव, हॅबिलिस लक्षात ठेवायचं, ताठ करण्याचा मानव, इरेक्टस लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे शक्तिमान मानव. मग शक्तिमान मानवाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर हा जो मानव आहे आपल्याला कंसात दिसत असेल, हा जो मानव आहे याचे मुख्य अवशेष जे मिळालेले होते ते निअँडरथल येथे मिळालेले होते. निअँडरथल येथे मिळालेले होते. ते कुठं होतं तर जर्मनी देशामध्ये होतं. आणि तिथं मिळाल्यामुळे याला शक्तिमान मानव असं नाव दिलं गेलं. मग आपण शक्तिमान, जर्मनी हे जरी कनेक्शन लावलं तरी तुमच्या लक्षात राहू शकेल. या मानवाचं मुख्य वैशिष्ट्य काय बघा, आपण पाहिलं इरेक्टस मध्ये मानवाला जो मानव होता त्याचा कणा ताठ झालेला होता. म्हणजेच चांगल्या पद्धतीने कौशल्य त्यांनी शिकलेली होती. कशातली? शस्त्रास्त्र तयार करण्यामधली. मग शक्तिमान मानवाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे बघा, तर हा जो मानव होता ह्याचे जी शरीरयष्टी होती ती धिप्पाड होती आणि तो गुहेमध्ये राहण्यास देखील शिकलेला होता. काही जुजबी आवाज सुद्धा हा मानव काढत होता. कुठला मानव काढत होता? शक्तिमान मानव. आणि त्या जुजबी आवाजातून ते एकमेकांशी संवाद साधत होते. पण नेमकी त्यांची कोणती भाषा पद्धती होती ते मात्र अजूनही माहीत झालेलं नव्हतं. शक्तिमान मानवाचं अजून एक वैशिष्ट्य होतं बघा, की जर त्यांच्या समूहामधला एखादा सदस्य जर मरण पावला असेल, मृत झाला असेल, तर दफन करताना शक्तिमान मानव काय करायचा? तर त्या मृताच्या शेजारी काही हत्यारे ठेवत असे, प्राण्याची शिंगे तो ठेवत होता. मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती ते चोळत असत. यावरून शक्तिमान मानवाच्या काळामध्ये आपल्याला जर पाहिलं तर दफनविधी जे मृत व्यक्तीच्या संदर्भातले जे अंत्यसंस्काराचे विधी असतात त्यातला दफनविधी त्यांना माहिती होता, हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. हे कशावरून लक्षात येतं तर उत्खननामध्ये आपल्याला बरेच असे पुरावे मिळालेले आहेत. आणि शस्त्रांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हा मानव होमो इरेक्टस पेक्षा अधिक प्रगत झालेला होता. कारण लाकूड किंवा हाडांच्या दांड्यावर बसवलेले भाले तो तयार करू लागला होता. आणि शक्तिमान मानवाला मात्र अग्नी निर्माण करण्याची कला प्राप्त झालेली होती बघा. आपण पाहिलं मगाशी की होमो इरेक्टसला फक्त अग्नी माहिती झालेला होता. तो अग्नीजवळ जाऊन बसत होता. पण ऍक्च्युअल आता अग्नी कसा तयार करायचा म्हणजे आपल्याला माहित आहे की गारगोटीवर घासून इथं चित्रामध्येही तुम्हाला दिसत असेल
तर अशा पद्धतीने अग्नी निर्माण करण्याची कला कुठल्या ह्याला प्राप्त झाली, हा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने येऊ शकतो. तर तो आहे शक्तिमान मानव. आणि शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडले, यावरही प्रश्न येऊ शकतो. ते आहे जर्मनी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा त्याचं जे नाव आहे निअँडरथल मॅन, ते सुद्धा आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर आपण पाहिलं तर बघा, त्याला आधीचा जो मानव होता त्याला फक्त त्यांनी तयार केलेली जी शस्त्रास्त्र होती ती मांस खरवडण्यापुरतं होती. नंतरच्या मानवाने त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा केली. पण हा जो मानव होता शक्तिमान मानव, त्याने मात्र भाला असेल, कुऱ्हाड असेल, हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून काही शस्त्र तयार केलेली होती. आणि आता हा मोठ्या प्राण्यांची शिकार हा माणूस करत होता. शक्तिमान मानव काय करत होता, तर मोठ्या प्राण्यांची शिकार देखील तो करत होता. त्याचप्रमाणे चामड्यावर जे मांस असतं ते मांस खरवडण्यासाठी सुद्धा दगडाच्या छिलक्यांपासून केलेल्या तासण्यांचा उपयोग हा शक्तिमान मानव करत होता. अग्नीवर अन्न भाजून खात होता. का तर त्याला अग्नीचा शोधच त्यांनी लावलेला होता. कोणी लावलेला होता? शक्तिमान मानवानी. तर अशा पद्धतीने मानवी प्रजाती उन्नत होत चाललेली होती. आता महत्वाचं आहे की पुढचा आपला बुद्धिमान मानव. आता बुद्धिमान मानवाच्या नावामध्येच आहे बघा सर्व काही. आपण जर पाहिलं तर कुशल मानव असेल, इरेक्टस मानव असेल, म्हणजे साठकण्याचा मानव असेल किंवा शक्तिमान मानव असेल, यांच्यापर्यंत आपली प्रजाती उत्क्रांत होत होती. पण आता काय झालेलं होतं, तर बुद्धिमान मानव मात्र विचार करत होता. आणि विचार करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता ज्या मानवाला मिळाली त्याला बुद्धिमान मानव असं म्हटलं जात होतं. आणि त्याचंच नाव होतं होमो सेपियन. सेपियन म्हणजे काय? बुद्धिमान. बुद्धिमान मानवाला काय म्हणून ओळखलं जातं? आपल्याला प्रश्न यावरच येतात बघा. होमो सेपियन म्हणजे कोणता मानव? होमो इरेक्टस म्हणजे कोणता मानव? हे सगळे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने असलेले प्रश्न आहेत. मग हा होमो सेपियन मानव म्हणजे कोण? तर बुद्धिमान मानव. सेपियनचा अर्थ आपण लक्षात ठेवायचा. होमो म्हणजे आपल्याला कळालं की मानव. मग त्याच्यामध्ये हॅबिलिस म्हणजे हाताचा कुशलतेने वापर करणारा. इरेक्टस म्हणजे ताठ कण्याचा. निअँडरथल म्हणजे शक्तिमान. शक्तिमान कशावरून लक्षात ठेवायचं? जर्मनी राष्ट्र खूप शक्तिमान होतं इतिहासामध्ये, असंही तुम्ही म्हणजे को रिलेशन तुम्ही लावून काही लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचं आहे की होमो सेपियन. आपण पाहिलं की तर त्याला आता विचार करण्याची आणि कल्पनाशक्ती विकसित झाली या मानवाची. आणि आता काय झालेलं होतं बघा, महत्वाचा बदल इथं एक झालेला आहे की हा जो मानव आहे, हा बुद्धिमान मानव होमोसेपियन या नावाने तर ओळखला जातोच, पण युरोपमध्ये हा मानव क्रोमॅनॉन नावाने ओळखला जातो. कुठल्या नावाने ओळखला जातो युरोपमध्ये? क्रोमॅनॉन नावाने ओळखला जातो. आणि आपण जर पाहिलं तर बुद्धिमान मानवाचे जे अवशेष आहेत ते मुख्यतः आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडामध्ये सापडलेले इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतात. मग हे जे बुद्धिमान मानव होतं हे दगडाची छोटी पाती काढून हाडाच्या आणि लाकडाच्या खाचेमध्ये ते बसवत होतं. म्हणजे तासण्या वगैरे तयार करायचं तंत्र जे होतं ते त्यांना अवगत झालेलं होतं. आणि याच काळामध्ये स्वरयंत्राचा देखील विकास झालेला होता बघा. बुद्धिमान मानवाच्या स्वरयंत्राचा देखील विकास झालेला होता. मग छोटे छोटे उच्चार ते करत होते. जबडाच्या आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंच्या रचना देखील त्यांच्या विकसित झालेल्या होत्या बुद्धिमान मानवामध्ये. दृश्य वस्तूंचं आकलन तो करू लागला होता. मनातील भावना असतील, मग मनातील ज्या त्याच्या भावना होत्या किंवा कल्पनाशक्ती होती, आता त्याला तो शब्दरूप देऊ शकत होता आणि शब्दांचे उच्चार देखील तो करू शकत होता. म्हणून बुद्धिमान मानवाला अजून एक नाव होतं की विचार करणारा मानव. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. बुद्धिमान मानवाला विचार करणारा मानव असेही म्हणतात. याच्यामध्ये महत्वाचं आहे की विचार करण्याची, कल्पना करण्याची क्षमता या बुद्धिमान मानवामध्ये विकसित झाली. दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्या स्वरयंत्रांचा विकास झाला. त्याच्यातून काही शब्द म्हणजे त्याच्या जे कल्पनाशक्ती होती त्याला तो भाषेमध्ये कन्व्हर्ट करत होता. म्हणून भाषेचा इथं उगम झालेला आपल्याला दिसून येतो. हा माणूस आपण चित्रात पाहिलं तर त्याच्या हातामध्ये म्हणजे भाला आहे बघा. टोकदार अशा हत्यारांची निर्मिती तो करत होता.
आणि मग निसर्गाचं देखील निरीक्षण करून जी काही कल्पनाशक्ती आहे ती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आता तो अधिक प्रगत झालेला होता आणि तो काय करत होता मग त्याला जे काही वाटत होतं किंवा तो जो काही निरीक्षण करत होता त्याच्या डोक्यामध्ये जे काही विचार होते येत होते त्या आधारे तो काय करत होता चित्र काढत होता. म्हणूनच आपल्याला बऱ्याच गुहांमध्ये चित्र वगैरे आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या जे त्या काळामधलं जे वातावरण होतं मग प्राणी चित्र असतील, काही झाडांची चित्र त्या लोकांनी काढलेली आहेत, व्यक्तिचित्र काढलेली आहेत. यावरून म्हणजे या चित्रांवरून सुद्धा इतिहासकारांनी त्या काळामध्ये कशा पद्धतीचं त्यांचं जीवन होतं त्याचा अंदाज लावलेला आहे. म्हणजेच या काळामध्ये संस्कृती जी आहे निसर्गाचं निरीक्षण करून गुहाचित्रे आणि कलात्मक वस्तूंची निर्मिती जी होती ती या काळामध्ये झालेली होती आणि उत्सवांची सुरुवात देखील या काळामध्ये झालेली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ह्याच्यानंतर एक महत्वाचं आहे बघा बुद्धिमान मानवामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. अश्मयुगाच्या अश्मयुगाच्या सुरुवातीला मी अजून एक सांगते की प्रगत बुद्धीचा जो मानव होता त्याच्यामध्ये अजून काही बदल घडून आलेले होते आणि त्याला आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे की होमोसेपियन सेपियन असे देखील म्हटले जाते. प्रगत बुद्धीचा जो मानव आहे त्याला होमोसेपियन सेपियन असं देखील म्हटलं जातं. मग ही जी होती ही मानवाची उत्क्रांताशी आपली जमात ओळखली जाते आणि हाच आधुनिक मानवाचा जो प्रगत बुद्धीचा मानव आहे हे त्याचं नाव जे आहे ते त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बघा शारीरिक क्षमतेपेक्षा त्याची जी बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमता होती त्याच्यावरून त्याला प्रगत बुद्धीचा मानव म्हणून ओळखलं जातं आणि हा जो प्रगत बुद्धीचा मानव आहे त्यालाच होमोसेपियन सेपियन असे देखील म्हणतात. तर आपण मुख्यतः कुशल मानव, ताठकण्याचा मानव, त्याचप्रमाणे शक्तिमान मानव, प्रगत बुद्धीचा मानव आणि प्रगत बुद्धीच्या मानवामध्येच थोडा अधिक उत्क्रांत झालेला मानव कोणता तर होमोसेपियन सेपियन हे 4 महत्वाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं आता इथं कोणाचं कन्फ्युजन असायला नको म्हणजे परीक्षेमध्ये होमो हॅबिलिस म्हणलं तर काय ह वरून हाताचं लक्षात ठेवा हात म्हणजे मग कुशल असेल असं लक्षात ठेवा. इरेक्टस म्हणजे कणा ताट कणा इरेक्टस म्हणजे ताट कणा जर्मनीच्या इथं सापडलेलं होतं म्हणून त्याला शक्तिमान मानव निअँडरथल मॅन असं लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे प्रगत बुद्धीचा माणूस तेही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण बघूयात अश्मयुग. महत्वाचं म्हणजे आता आपला पुढचा चॅप्टर घेऊ आपण. आपण हे जे 10 पाठ आपल्याला दिलेले आहेत ते 2 ते 3 आपल्या तासांमध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने जे काही देता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट 7 नंबर स्लाइड. आता आपण पाहू शकतो बघा मानवी जीवनामध्ये 7 नंबरची स्लाइड. अश्मयुग. अश्मयुग म्हणजे काय आणि या अश्मयुगाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. हे मानवी इतिहासामधले सर्वात महत्वाचा काळ म्हणजे अश्मयुगाचा आहे. मग या अश्मयुगामध्ये आपण पाहतो की महत्वाचे 3 त्याच्यामध्ये पुन्हा काळ पडलेले आहेत. त्यानुसार आपण पाहणार आहोत. पहिला आहे पुराण अश्मयुग. पुराण अश्मयुग म्हणजे काय तर पुराण अश्मयुगामध्ये जे काही बघा त्या काळामध्ये हत्यारे तयार केलेली होती मानवाने त्याच्यावरून त्याला त्या युगाला नाव पडलेलं आहे आणि जे काही वापरलं गेलेलं होतं म्हणजे त्याच्यावरून सुद्धा त्याचं नाव ठरवलेलं आहे. आपण पाहिलं पुराण अश्मयुग. पुराश्मयुगामध्ये आघात तंत्राने बनवलेली ओबडदोबड तोड हत्यारे आणि हातकुराडी यांचा वापर केला जात होता. त्या काळामध्ये आपण जर पाहिलं अश्मयुगीन हत्यारांमध्ये तर जी हत्यारे सापडलेली होती त्या हत्यारांचे आकार आणि प्रकार याच्यानुसार काय झालेलं होतं त्यांचे 3 कालखंड इतिहासकारांनी पाडलेले आहेत. मग मुख्यतः अश्म म्हणजे आपल्याला माहितच आहे दगड म्हणजे दगडाने तयार केलेली जी हत्यारे आहेत. मग पुराश्म युगामध्ये काय होतं बघा पुराश्म युगामध्ये कुशल मानव आणि ताठ कण्याचा मानव या दोघांनी देखील आघात तंत्राने हत्यारे बनवली होती.
मग आघात तंत्र म्हणजे काय हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे जे छिलके काढतात, म्हणजे एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे जे छिलके काढतात त्याला आघात तंत्र म्हणतात. आणि अशा पद्धतीने जी तयार झालेली हत्यारे आहेत, आपण स्लाइडमध्ये बघू शकता किती ओबडधोबड दिसतायत. मग ही ओबडधोबड हत्यारे जर असं एखादं चित्र आलं आणि हे कुठल्या ह्याच्यातलं तर आपल्याला कळलं पाहिजे की ते पुराश्म युगातील आहे म्हणून. त्या हत्यारांच्या एका बाजूला थोडीशी धार असायची. त्यामध्ये अजून जे काही त्यांनी हत्यारे तयार केली मग त्याच्यामध्ये तोड हत्यारे होती. मग जर एका बाजूला धार असलेली जर हत्यारे असतील तर मग ती तोड हत्यारे होती. आणि त्याचा उपयोग काय करत होता मानव? फक्त जी कटिंग कवचाची जी फळं होती किंवा हाडं फोडायची असेल तर त्याचा तो वापर करत होता. मग कुशल मानवानं तयार केलेली हत्यारे पण अशाच प्रकारची होती. मग कुशल मानवाला शिकारीचं तंत्र पूर्णपणे अवगत नव्हतं हे आपण मगाशी पाहिलं. हे कशावरून इतिहासकारांनी त्याचा निष्कर्ष काढला तर त्या काळामध्ये सापडलेली जी हत्यारे होती त्याच्यावरून. आणि मग ही हत्यारे तयार करत असताना दगडाचे धारदार छिलके निघत असत. आणि मग तो काय करायचा, ते छिलके कातड्याला चिटकलेलं मांस खरवडायचं, मांसाचे किंवा इतर अन्न पदार्थांचे तुकडे करायचं, काठीनं तासणं इत्यादी कामांसाठी तो त्याचा काय करत होता, वापर करत होता. आणि मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं पुराश्म युगामध्ये तर त्याच्यामध्ये तोड हत्यारे आहेत, दगडी घन आहेत, सांबर शिंगाचा घन आहे, छोट्या छिलकांचे बारीक बारीक छिलके काढणे आहे, त्याचप्रमाणे हात कुऱ्हाड, हे सगळे कशामधले आहेत? पुराश्म युगामध्ये सापडलेली साहित्य आहेत, म्हणजे हत्यारे आहेत. आणि मुख्यतः जर आपण पाहिलं तर आपल्याला एक 5वीच्या पुस्तकामध्ये चित्र आहे बघा. म्हणजे असे थोडे प्राणी आहेत, एक दोन माणसं दिसत आहेत. आणि तिथं आपण जर पाहिलं तर भीमबेटका येथील पुराश्मयुगीन गुहाचित्र असं लिहिलेलं आहे. मग ह्याच्यावर कोणता प्रश्न येऊ शकतो तुम्हाला? तर भीमबेटका येथे सापडलेली जी गुहाचित्र आहेत ती कोणत्या काळातील आहेत? मग त्याचं उत्तर काय येईल आपलं? पुराश्म युगातील आहेत. मग आपण जर पाहिलं तर भारतामध्ये खूप ठिकाणी पुराश्म युगातील आपल्याला हत्यारांचे अवशेष मिळतात. मग त्याच्यामध्ये अगदी आपल्या जम्मू काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत विविध ठिकाणी अवशेष मिळालेली आहेत. मग त्याच्यामध्ये मुख्यतः आपण जर पाहिलं तर आता मी सांगितलेलं भीमबेटका हे एक आहे. तसंच मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा नावाचे गाव आहे. आणि त्या हथनोरा गावामध्ये काय झालेलं होतं तर अश्मीभूत कवटी आणि खांद्याचं हाड यांचे अवशेष मिळालेले होते. आणि हे अवशेष एका स्त्रीचे आहेत असं इतिहासकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील काही पुराश्मयुगीन स्थळ आहेत. त्याच्यामध्ये नाशिक जवळचं गंगापूर आहे. आपल्याला माहित आहे मातीचं धरण, पहिलं मातीचं धरण कोणत्या देशातलं तर गंगापूर. मग या नाशिकच्या गंगापूर जवळ सुद्धा पुराश्मयुगीन स्थळांपैकी ते एक आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नेवाशा जवळ चिरकी नेवासा हे देखील प्रवरा नदीच्या काठावरचं जे प्रदेश आहे तिथं देखील पुराश्म युगातील काही अवशेष इतिहासकारांना मिळालेली आहेत. आणि एका बालकाची अश्मीभूत कवठी देखील मिळालेली आहे. त्यानंतर आहे आवाज नको अजिबात. मध्याश्मयुग. मध्याश्मयुगातील जर आपण मानव पाहिला तर तो बुद्धिमान मानवाचे पाऊल. म्हणजे आता आपण जर पाहिलं मग पुराश्म युगातील मानव कोण होते? त्याच्यामध्ये मुख्यतः होमो हॅबिलस होता आणि होमो इरेक्टस होता. आता आपण पाहूयात मध्याश्म युग आणि कुशल मानव होता. आपण पुढचं कुशल मानव म्हणजेच हॅबिलस. मध्याश्म युगामध्ये मुख्यतः बुद्धिमान मानवाचे जे काही आहे ते अवशेष सापडलेले आहेत इतिहासकारांना. आणि मग इथं त्यांच्या असं लक्षात आलेलं, इथं तुम्ही चित्रामध्ये जरी पाहिलं तरी बघा सूक्ष्म अशी अस्त्र दिली आहेत. बाण असेल, सुरी असेल, विळा असेल, अशी वजनाने हलकी. सुरुवात पुराश्म युगातील जर बघितलं तर ओबडधोबड होतं, घन होता, हात कुऱ्हाड होती. पण मध्याश्म युगामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला दिसून येतं की मानवाने आता हत्यारांमध्ये सुद्धा म्हणजे हत्यारे तयार करण्याच्या तंत्रामध्ये मानवाच्या सुधारणा झालेली होती. आणि मग मध्याश्म युगामध्ये मुख्यतः आपण जर पाहिलं तर पन्हाळीदार गाभा असेल, मध्याश्मयुगीन पाती म्हणजे सूक्ष्मास्त्र जे तुमच्या समोर दिसतंय ते. त्याचप्रमाणे हाडांपासून देखील मासेमारीचे गळ त्या काळातली लोक तयार करत होते. आणि दातेरी सुई देखील मध्याश्म युगातील बुद्धिमान मानवाने तयार केलेली आहे.
मग ह्या मानवाच्या हत्यारांवरून आपल्याला त्याच्या जीवन पद्धतीची देखील कल्पना आली पाहिजे बघा. मासेमारीचं मी मगाशी सांगितलं की मासेमारीचा गळ त्यांनी तयार केलेला होता म्हणून. म्हणजेच या काळामध्ये मानवाला शिकार करता येत होती, मासेमारी करता येत होती, कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या असतील आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची देखील तो निर्मिती करत होता. कारण आपण पाहिलेलं आहे की सुरी असेल, विळा असेल, बाण असेल यासारखे टोकदार काय करत होता तो अवजारे किंवा हत्यारे तयार करत होता. आणि मग मध्य अश्मयुगातले देखील अवशेष आपल्या भारतामध्ये सापडलेले आहेत. ती पण मुख्यतः राजस्थान मधल्या बागोर असेल, मध्य प्रदेशातल्या भीमबेटकामध्ये आहे, महाराष्ट्रातलं जळगाव जिल्ह्यातलं पाटणगाव इथं ही शस्त्रास्त्र मिळालेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आहे पुढचं महत्वाचं म्हणजे नवाश्मयुग. मानवी जीवनामध्ये ज्यांनी क्रांती घडवून आणली तो काळ म्हणजे नवाश्मयुग. नवाश्मयुगामध्ये घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे जी होती ती घडवली गेलेली होती. आणि मग ही नवीन प्रकारे हत्यारे त्यांनी घडवली होती किंवा हा घडवण्याचा काळ होता म्हणून त्याला नवाश्मयुग असं नाव दिलेलं होतं. आपल्याला माहितीये की नवाश्मयुगामध्ये मुख्यतः शेती आणि पशुपालन हे मानवाचे मुख्य व्यवसाय होते आणि या नवाश्मयुगाचे देखील अनेक असे अवशेष आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतामध्ये आपल्याला गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये मिळालेले दिसून येतात. मग आता आपण पुढचा पाठ घेऊयात. निवारा ते गाव वसाहती. आपण मुख्यतः आता काय पाहिलेलं होतं की 3 युग पाहिलेले होते आपण अश्मयुगातले. पुराश्मयुग, त्याचप्रमाणे मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला नवाश्मयुग जास्त करून का लक्षात ठेवायचं आहे कारण त्या काळामध्ये शेतीचा शोध लागलेला होता. आता बघा पुढचं आहे निवारा ते गाव वसाहती. आपण मुख्यतः आता जवळपास 7व्या पाठाकडे वळतोय बघा. इथं जर आपण पाहिलं तर शक्तिमान मानव हा सुरुवातीला गुहांमध्ये वस्ती करून राहत होता. आणि त्यावेळी काय होत होतं युरोपमध्ये गोठवून टाकण्या इतकं अतिशय हवामान होतं. मग अशा वेळेस शेकोटीचा उपयोग केल्यामुळं आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्याला थंडीपासून संरक्षण करता आलं. पण ते तेवढंच पुरेसं नव्हतं. मग पुन्हा काय झालं की शक्तिमान मानवाने गुहेच्या आत सुद्धा जनावरांची कातडी जनावरांची कातडी वापरून उबदार असे तंबू तयार केलेले होते आणि जिथे जिथे गरज होती तिथे तिथे त्यांनी झोपड्या सुद्धा बांधलेल्या होत्या. मग हे कोणत्या मानवाच्या काळामध्ये झालेलं होतं तर शक्तिमान मानवाच्या काळामध्ये झालेलं होतं बघा. कारण इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर फ्रान्स येथे एका गुहेच्या आतील भागात 2 खोल्यांचा उबदार तंबू उभारलेलं काय उत्खननामध्ये इतिहासकारांना मिळालेलं होतं. म्हणून शक्तिमान मानवाच्या काळामध्ये तंबू उभारण्याची वगैरे कला मानवाला प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरच्या काळामध्ये काय झालेलं होतं बघा. मध्याश्मयुगाच्या काळामध्ये आपण पाहिलेलं होतं मगाशी की मानव समूहाने वस्ती करून राहत होता आणि त्या काळामध्ये हवामान उबदार होतं. पण नंतर काय झालं की पर्यावरणामध्ये बदल होत गेले आणि मध्याश्मयुगातील जो मानव होता बुद्धिमान मानव त्याच्या देखील आहारामध्ये बदल झालेला होता. मग त्याच्या आहारामध्ये बदल झाल्यामुळे मग शिकार असेल किंवा पर्यावरणामध्ये देखील बदल झाले आणि या मध्याश्म युगामध्येच आपल्याला दिसून येते बघा मॅमोथ सारखा जो प्राणी आहे हत्तीसारखा प्राणी दिसतोय बघा तुम्हाला 2 नंबर चित्रामध्ये तर त्याला मॅमोथ असे म्हणतात आणि हा जो महाकाय प्राणी होता तो देखील या काळामध्ये नष्ट झाला. का नष्ट झाला कारण त्याला वातावरणाच्या बदलाशी तो एकरूप होऊ शकला नाही किंवा तो बदल त्याला ऍक्सेप्ट करता आला नाही. त्यामुळे मॅमोथ सारखा प्राणी त्या काळामध्ये लुप्त झाला आणि तो हत्ती सदृश आपल्याला चित्रामध्ये दिसतोय. मग याच काळामध्ये काय झालेलं होतं की बुद्धिमान मानवाने मोठ्या प्रमाणावर मासेमारी करण्याचं तंत्र काय म्हणतात ते अवगत केलेलं होतं. इथे तुम्हाला दिसतंय बघा शिकारीचे स्वरूप बदलले. मग आता तो सुरुवातीला मासेमारी करत होता पण आता तो मोठे मोठी सुद्धा जे प्राणी होते म्हणजे अगदी रानडुक्कर असेल, हरिण असेल, डोंगरी शेळी असेल, मेंढी असेल अशा प्राण्यांच्या देखील शिकारीवर तो भर देत होता. त्यानंतर नदी शेवटची स्लाइड
आधीची स्लाइड असं आपण जर पाहिलं तर आता ह्या बुद्धिमान मानवापासून म्हणजे अगदी काय म्हणतात ते कुशल मानवापासून बुद्धिमान मानव प्रगत बुद्धीच्या मानवापर्यंतच्या प्रवासामध्ये माणसाने हत्यारांचं स्वरूप त्याचं बदललं, राहण्याची पद्धती त्याची बदलली, खाण्याची पद्धती त्याची बदलली आणि मग हळूहळू एक स्थिर जीवनाची सुरुवात त्याच्याकडे झालेली होती आणि ती स्थिर जीवनाची सुरुवात प्रामुख्याने कोणत्या गोष्टीमुळे झाली तर आपण पाहिलं की नवाश्मयुगामध्ये प्रामुख्याने मानव हा शेती करू लागला आणि पशुपालन करू लागला. शेती आणि पशुपालन मानव करत असल्यामुळे त्याच्या स्थिर जीवनाला कुठेतरी एक सुरुवात झालेली होती आणि आपण जर पाहिलं तर पशुपालनामध्ये मुख्यतः तो कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय या पद्धतीने तो काय करत होता? कुत्र्या, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी जे पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी येत होते, ते तो काय करत होता? पाळत होता. आणि मग ह्याच्यामध्ये पण बघा मुख्यतः करत होता 3 पद्धतीने म्हणजे रानटी जनावरांना पकडून घेत होता. त्याच्यामध्ये खाण्यासाठी तो पण लागत होता आणि त्यांच्या आपल्याला दिसून येतो. आणि जर आपण पाहिलं की शेतीचा शोध मुख्यतः जर आपण पाहिला तर असं मानलं जातं की 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे इतिहासकारांना इस्रायल आणि इराक या देशामध्ये मिळालेले आहेत. सध्या जे दोन त्यांचे असलेले देश इस्रायल असेल किंवा मग 11,000 वर्षापूर्वीचे अवशेष आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि शेती मॅडम आवाज येत नाहीये. का थोडस नेटवर्क वर्षापूर्वीचे पुरावे कुठे मिळाले तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की शेतीचे पुरावे कोणत्या देशात मिळाले आणि इराक या 2 देशांमध्ये ई वरून तुम्ही शेती ई असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल आणि शेतीची सुरुवात करण्याचं श्रेय कोणाला दिलं गेलेलं आहे तर स्त्रियांना दिलं गेलेलं आहे. आणि मग याच्यातूनच काय झालं बघा माणूस शेती करू लागला, पशुपालन करू लागला. मग आता त्याला भटकंती करण्याची गरज उरलेली नव्हती आणि मग त्यामुळे तो काय करू लागला तर कायमस्वरूपी गाव आणि वसाहती त्याने तयार केल्या. म्हणजे त्याचा शोध संपला. सतत जो तो अन्नासाठी इतरत्र भटकत होता तो शोध त्याचा शेतीच्या शोधामुळे आणि शिकारीच्या म्हणजे पशुपालन करत असल्यामुळे त्याचा हा अन्नाचा शोध कायमचा संपला. त्यामुळे महत्वाचा बदल काय झाला मानवी जीवनामध्ये तर मानव एका ठिकाणी स्थिरावला म्हणजेच गाव वसाहतींची निर्मिती झाली आणि याच्यामधूनच आपल्याला माहित आहे की मग मानव असेल त्याच्यानंतरच्या देखील पिढ्या तिथं एका जागी स्थिरावल्यामुळं उन्नत होत गेल्या. आणि आता आपण इथं तिसऱ्या चित्रामध्ये बघू शकता की शेती हा स्त्रियांचा पुढाकार होता. म्हणजे टोकदार काठीला छिद्राचा दगड लावून पेरणी स्त्रिया करत होत्या. निसर्ग शक्तीची आराधना त्या काळामध्ये केली जात होती. नेक्स्ट स्लाइड. आणि मग या स्थिर जीवनामध्ये आता माणसाला स्थिर जीवन प्राप्त झालेलं होतं आणि त्याच्यानंतर महत्वाचा बदल मानवी जीवनामध्ये काय झाला की नागरी संस्कृतींचा उदय झाला. मग या नागरी संस्कृती कोणत्या, त्यांचा उदय कसा झाला किंवा धातूचा वापर कोणत्या पद्धतीने केला जात होता याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. आता एक 10 मिनिट टायमिंग वाढवलं तर चालेल का, कारण म्हणजे हा विषय संपवला असता अजून. चालेल का सर?
हा चालेल मॅडम, घ्या. हो, ठीक आहे. तर आपण पाहिलं की आता मानव उत्क्रांत झालेला होता, तो स्थिरावला होता, त्याच्या गाव वसाहती निर्माण झालेल्या होत्या. मग आता इथं महत्वाचं स्थिर जीवनामध्ये काय झालेलं होतं, तर माणसाने सर्वप्रथम जर वापरात आणलेला कोणता धातू असेल तर याच्याबद्दलचे देखील अनेक सुरुवातीला इतिहासकारांमध्ये म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळं होतं. पण जेव्हा ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकानं अ, या सगळ्या पुराणवस्तू संग्रहाचं वर्गीकरण केलं आणि मग त्याच्यामधून त्यानं त्रियुग नावाची पद्धती अंमलात आणलेली होती बघा. मग त्रियुग पद्धती कोणती होती, तर पहिलं होतं अश्मयुग, दुसरं होतं ताम्रयुग आणि तिसरं होतं लोहयुग. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अश्मयुगामध्ये दगडाची हत्यारे होती. ताम्रयुगामध्ये आपल्याला त्याच्या नावावरूनच लक्षात येते की तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू तयार केलेल्या होत्या. आणि लोहयुगामध्ये प्रामुख्याने लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू तयार केलेलं होतं. असं जरी असलं, हा एक महत्वाचा बदल आहे. लिहून ठेवा तुम्ही. असं जरी असलं, प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आलेला पहिला धातू आहे. हे कुठूनही मी दुसरीकडून सांगत नाहीये. आपल्या इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये हे आहे बघा. आणि हे नोट डाऊन करायचं आपल्याला, की मानवाने प्रत्यक्षात वापरात आणलेला पहिला धातू कोणता? आपल्याला तांबे आपल्या म्हणजे थोडंसं फिक्स झालेलं आहे, तर तांबे नाही तर सोने आहे. आणि हे जर आपण पाहिलं तर पेज क्रमांक 40 वर इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये जवळपास ही माहिती आहे आणि ती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पण काय झालेलं होतं, की सोनं अत्यंत नरम होतं. म्हणून मग त्याची हत्यारे किंवा अवजारे तयार करता येत नव्हती. म्हणून मग माणसाने काय केलं, तर तांब्यांचा वापर हत्यारे आणि अवजारांसाठी केला. म्हणून ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली, त्याला ताम्रयुग देखील म्हटलं जातं. आपण महत्वाचा ताम्रयुगाच्या काळामध्ये नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा पण अभ्यास आपण करणार आहोत. कारण या ताम्रयुगामधला महत्वपूर्ण शोध म्हणजे चाकाचा शोध. मग इथे एक आपला प्रश्न तयार झाला बघा. ताम्रयुगामध्ये किंवा चाकाचा शोध कोणत्या युगामध्ये लागला, हा एक प्रश्न इथं होऊ शकतो. म्हणून चाकाच्या शोधाचं पण लक्षात ठेवा. चाकाचा शोध हा ताम्रयुगामध्ये लागलेला आहे. यानंतर मग चाकाचा शोध लागल्यानंतर काय झालं, तर मग माणसाला भांडी बनवणं सोपी झाली. त्याचप्रमाणे वाहनांसाठी चाकाचा उपयोग झाला. चाकाचा शोध लागला म्हणजे दळणवळण, हे आपण लक्षात ठेवायचंय. चाकाचा शोध लागला त्यामुळे मानवाने दळण देखील सुरुवात इथं केलेली आपल्याला दिसून येते. आणि मग इथूनच मोठ्या प्रमाणावर व्यापार असेल, वाहतूक असेल, याची देखील सुरुवात या काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण जर तुम्हाला इथं का चाकाचा शोध लागल्यामुळे देखील अ, देखील तयार झाले आणि मग मातीची भांडी तयार करणारे, मणी बनवणारे, कपडे बनवणारे असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे कारागीर होते. कारागीर या काळामध्ये तयार झालेले होते. मग वस्तू विनिमयाची पद्धत आपल्याला माहित आहे, की म्हणजे माझ्याकडची जी वस्तू आहे ती तुम्ही जे काही तयार करताय ती वस्तू त्या बदल्यात घेणे, त्याला वस्तू विनिमयाची पद्धत असे म्हणतो आपण. मग ही वस्तू विनिमय पद्धत देखील याच काळामध्ये अस्तित्वात आली. त्यानंतर आता लोक एका ठिकाणी राहायला लागले, त्यांची वस्ती तयार झाली. हळूहळू त्या वस्त्यांचे गाव तयार झाले. मग आता हे गाव तयार झाले. अनेक गावं तयार झाल्यानंतर त्या गावांचं जे काही शासन असेल किंवा संरक्षण असेल किंवा गाव चालवण्याची मक्तेदारी असेल, याच्यामधून या काळामध्ये शासन आणि संरक्षण व्यवस्था देखील काय झालेली आहे आपल्याला विकसित झालेली दिसून येते. म्हणजे शेतीचा शोध आणि चाकाचा शोध हा मानवी किती मोठ्या प्रमाणावर त्या आमूलाग्र बदल घडवून आणले ते आपल्याला दिसून येतं. आणि मग संपूर्ण गावामध्ये जी राहणारी लोक आहेत ते एकाच कुळातील विस्तारित कुटुंब म्हणून ओळखले जात होते. शेवटची स्लाइड घ्या सर आता. नद्यांची संस्कृतीची घ्या. हे आपण पाहिलं बघा मगाशी ताम्र नागरी. आता आपण इथं पाहू शकतो की नागरी संस्कृतींचा कसा उदय झालेला होता आणि तो देश आपण आहोत की आपली संस्कृती
मध्येच प्रामुख्याने प्राचीन संस्कृती या विकसित काठावर बारमाही पाण्याची सोय असल्यामुळे आणि नदी होती त्यामुळे नागरी संस्थेचा उदय झालेला होता. एक साधं मानवानी संस्कृती विकसित केलेल्या होत्या. आणि मग या काळात व्यापाराच्या नोंदी ठेवण्यास होतं आणि इथून बघा आलेलं आहे. आणि या काळामध्ये लिपीचा शोध लागलेला आहे, म्हणजे लिपीचा वापर सुरू झालेला आहे. व्यापार असेल, त्याचप्रमाणे जलमार्गांचा वापर या काळामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. मुख्यतः आपण जर पाहिल्या तर या ज्या संस्कृती आहेत त्या नवाश्म युगामध्ये विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनातील वाढ असेल, चाकाचा उपयोग, व्यापारात झालेली भरभराट असेल, या काळामध्ये लिपीचा उपयोग सुरू झालेला होता. त्यामुळं नवाश्म युगातील संस्कृती जी आहे ती नागरी संस्कृती म्हणून ओळखली जाते. आणि जगातल्या 4 प्रदेशांमध्ये ही संस्कृती विकसित झालेली आपल्याला दिसून येते. मग त्या 4 संस्कृती कुठल्या? तर त्याच्यामध्ये आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपली हडप्पा संस्कृती देखील या पहिल्या 4 संस्कृतींमध्ये येते. त्याच्यामध्ये आहे मेसोपोटेमिया. मेसोपोटेमिया आपल्याला माहित आहे की हे कुठल्या एखाद्या देशाचं नाव नव्हतं, तर एका प्रदेशाचं नाव होतं. आणि हा जो मेसोपोटेमिया प्रदेश होता हा 2 नद्यांच्या मधला प्रदेश होता. पुढची स्लाइड घ्या. मग या मेसोपोटेमिया संस्कृती ही जी आहे ही विकसित झालेली आहे. इथं बघा नद्यांच्या खोऱ्यांमधल्या प्राचीन संस्कृती ही कधी विकसित झाल्या होत्या, तर इसवी पूर्व जवळपास 3000 मध्ये. आणि इथं आपण मेसोपोटेमिया पहिल्या ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे की 2 नद्यांच्या मधला तो प्रदेश आहे. कुठल्या 2 नद्या? तर टायग्रीस आणि युफ्रेटिस. ह्या सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मेसोपोटेमिया कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? तर टायग्रीस आणि युफ्रेटिस. मग इजिप्त सारखी जी संस्कृती आहे, जी अतिशय प्रगत अशी नागर संस्कृती म्हणून ओळखली जाते, तिचा विकास कुठं झाला? तर नाईल नदीच्या तीरावर झाला. चीन नदीच्या तीरावर कुठली संस्कृती विकसित झाली? चिनी हो या नदीवर चीनी संस्कृती विकसित झालेली आपल्याला दिसून येते. मग तिथं चीनमध्ये जर आपण पाहिलं तर रेशीम उत्पादन असेल किंवा रेशीम रंगवण्याचं तंत्र हे चीनच्या राणीनं शोधून काढलेलं होतं बघा, असं चीनमध्ये म्हटलं जातं. आणि त्यामुळं चीनमधील जी चीनी संस्कृती आहे तिचा देखील विकास हो या नदीवर झालेला आहे. आणि सर्वात महत्वाची संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती, जिचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत, कारण ती संस्कृती 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि इव्हन तुम्ही जर पाहिलं तर 11वी-12वी मध्ये सुद्धा तिचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे आपण हडप्पा संस्कृती जी आपल्या भारतीय उपखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली होती, त्या संस्कृतीचा आपण पुढील तासामध्ये अभ्यास करणार आहोत. मग या सर्व संस्कृत्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं बघा की यांची स्वतःची काही तत्व विकसित झालेली होती. त्याचप्रमाणे काही खेळ त्या काळामध्ये अस्तित्वात आलेले होते. आपण जर पाहिलं तर इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला खेळ लोक खेळत होते. मग त्याच्यामध्ये सोंगट्या, पट घेऊन खेळला जाणारा हा जो खेळ होता तो त्या काळामध्ये इजिप्शियन संस्कृती जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये विकसित झालेली होती. मग असेच पट आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसून येतात, इकडं मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये दिसून येतात. म्हणजे याही संस्कृतींमध्ये साम्य आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे अजून एक महत्वाचं होतं बघा, इजिप्तचे राजे होते त्या राजांना फॅरो असं म्हणत होते. इजिप्तचे जे राजे होते त्या राजांना फॅरो असे म्हणत होते. आणि मग हे जे राजे होते हे स्वतः सुद्धा नृत्यामध्ये किंवा बालाग नावाचं त्यांचं तंतुवाद्य होतं, ते वाद्य वाजवण्यामध्ये हे राजे सुद्धा काय होते? तर प्रगत होते. आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर जवळपास इयत्ता 5वीचा आपण संपूर्ण जो परिसर अभ्यास आहे तो कालच्या आणि आजच्या पाठांमध्ये 2 पाठांमध्ये मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावर काही प्रश्न काढलेले आहेत ते सुद्धा आता वेळ झाल्यामुळे आज मी ते घेत नाही, पण ते तुम्हाला किंवा एक नॉमिनल आपण एक 10 प्रश्न घेऊयात.
या पाठांवर आधारित. ह्याच्यावर 50 प्रश्न काढलेले आहेत, ते तुम्हाला ऍपमध्ये दिसतील. अजून एक 50 प्रश्न मी या पूर्ण पुस्तकावर काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने आपण इयत्ता जे 5वीचा आपला परिसर अभ्यास आहे, हा परीक्षेच्या दृष्टीने घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. प्रश्न घेऊयात सर. तर आपलं जे ऍप आहे मिनी शाळा ऍप, ते सुद्धा सर्वांनी डाउनलोड करा. अजूनही जर तुमचे काही असतील तर त्यांनाही सांगा की कृपया याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा म्हणून. कारण अतिशय पद्धतीच्या आपण पीपीटी असतील किंवा पीडीएफ असतील, प्रश्न तयार केलेले आहेत. काही उणिवा असतील टेक्निकल प्रयत्न करत आहोत आम्ही. त्याच्यातले काही वेगळे नाही, हा एक फक्त वेगळा नवीन प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे. आपण प्रश्न बघूयात इथे. काल आपण जवळपास 17 प्रश्न पाहिले. काल आपले जवळपास 17 प्रश्न. आज आपण त्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात. एक 5 प्रश्न घेऊ आपण आणि मग थांबू. मॅडम आवाज येत नाही. बरोबर आहे बघा, मीरा पाटील मॅडम यांनी. सर 18वा प्रश्न घ्या. 18वा. मॅडम आवाज येत नाही तुमचा. आवाज येत नाहीये सर. हा, नाही येत मॅडम. आता. हा, आता येतो. हा, 18वा प्रश्न आहे बघा. हो. हा, होमो या लॅटिन शब्दाचा अर्थ काय आहे? होमो होमो घेतलेलं होतं बघा. बरोबर आहे, मगाशी उत्तर दिलेलं होतं बघा मीरा पाटील मॅडमनी. मानव. होमो म्हणजे मानव. ताठ मानव म्हणजे कोण? सॉरी, कशाचा वापर करू लागला विचारले. हा, ताठ मानव अग्नीचा वापर करू लागला. बरोबर, व्हेरी गुड मॅडम. पुढचं, शक्तिमान मानवाचे अवशेष प्रथम. व्हेरी गुड. जर्मनी. प्रश्न, शक्तिमान मानव प्रामुख्याने कोठे राहत असे? कशाचं तंत्र तो शोधला? बरोबर, व्हेरी नाईस. गुहेमध्ये राहत होता. होमोसेपियन म्हणजे काय? सेपियनचा अर्थ मी सांगितला होता बघा. व्हेरी गुड. बुद्धिमान मानव. बरोबर. बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जात होते? हे विशेष करून लक्षात ठेवायला सांगितलेलं होतं, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण एकच मानव 2 नावाने ओळखला जातो ना. क्रोमॅनॉन येते बघा, क्रोमॅनॉन. बरोबर, क्रोमॅनॉन. पुढचा आहे, मानवाच्या कोणत्या गुणामुळे तो कला आणि संस्कृती निर्माण करू शकला? बरोबर. बरोबर, कल्पकता आणि विचार करण्याची त्याची क्षमता. आधुनिक मानव कोणाला म्हटले आहे? आधुनिक मानव उन्नत होत गेला बघा. व्हेरी गुड. प्रगत बुद्धीच्या मानवाला. व्हेरी नाईस. पुढचं, अनुवांशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? बरोबर, जनुकशास्त्र. नेक्स्ट, मानवाने हत्यारे बनवण्यासाठी प्रामुख्याने कोण
मॅडम परत आवाज ब्रेक झाला मॅडम. कोणत्या वस्तू? नेक्स्ट. बरोबर बरोबर मॅडम. तर बघा, अशा पद्धतीने आपण प्रश्न तयार केलेले आहेत. हे जवळपास 50 प्रश्नाची पीडीएफ सध्या आपल्या ऍपमध्ये अवेलेबल आहे आणि अजूनही 50 प्रश्नांची पीडीएफ उद्यापर्यंत अवेलेबल होईल. तर आजच्या या तासासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मिशन टीईटी या आमच्या ग्रुपच्या वतीने